हॅलो. ब्लाऊज पीस न कट करता आज आपण बॅक करणार आहोत. सर्वात आधी सेंटरमध्ये सेंटर काढून त्यामध्ये हळूहळू अशी बारीक 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 हळूहळू 4 चुन्या पाडून घ्यायच्या. पूर्ण चुन्या झाल्यानंतर त्यावर एक लेस लावा, म्हणजे छान दिसेल आणि आपल्याला धरायला पण हँडल होईल छानपैकी. असं गोल करून त्यावर एखादा टाका मारून घ्यायचा. पूर्ण टाका मारून घ्यायचा. त्यानंतर हे एकावर एक व्यवस्थित जोडून घ्यायचे. पूर्ण जोडून घ्यायचे. तिकडून या साईडला शिवून घ्यायचं, या साईडला शिवून घ्यायचं. थोडंसं सामान टाकण्यापुरतं खुलं ठेवायचं. हे उलटी बॅक केली आपण. त्यानंतर या साईडनं स्टिच करून घ्यायचं. असं हळूहळू पूर्ण स्टिच करून घ्यायचे. व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे. ना मशीनची गरज ना कशाची. सुंदर अशी बॅग तयार होते. दोन्ही साईड स्टिच झाल्यानंतर खालच्या साईडने स्टिच करून घ्यायचे. त्यानंतर हे दोन्ही कोपरे आहेत ना, त्या साईडला 1 इंच असं स्टिच करून घ्यायचं. 1 इंच असं स्टिच करून घ्यायचं. या साईडला पण तसंच करायचं. हे बघा, दोन्ही साईडने स्टिच करून घेतलेलं. त्यानंतर आपण बॅग हळूवारपणे सरळ करून घेणार आहोत. ही बॅग आपण सरळ करून घेतली. बघा किती सुंदर झालेली आहे. मार्केटसारखी घरच्या घरी सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. तुम्ही पण तुमच्याकडे असे ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही पण करू शकता. नक्की करा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. प्लीज सबस्क्राईब बी करा नक्की. किती सुंदर झालेली आहे.